सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. रविवारी हुन्नूर येथे बिरोबा महालिंगराया गुरुशिष्याचा पालखी भेट सोहळा लाखो भाविकांच्या साक्षीने होणार. धनगर समाजाचे आराध्य दैवत, हुन्नूरचे ग्रामदैवत श्री बिरोबा व श्री महालिंगराया या गुरुशिष्यांचा पालखी भेट सोहळा रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता हुजूर येथे लाखो भाविकांच्या साक्षीने होणार असल्याची माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजाराम भीमू पुजारी यांनी दिली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुन्नूर येथील श्री बिरोबा व महालिंगराया या गुरुशिष्याचा पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक भक्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून येत असतात. हुजूर येथील बिरोचा हुलजंतीचा सिद्ध महालिंगराया या दोन्ही देवांची पालखी भेट सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत असतो. यावेळी भाविक भक्त बिरोबाच्या नावानं व महालिंगरायाच्या नावानं चांग भलचा जयघोष करून भंडारा लोकर खोबरेची मुक्तपणे उधळण करत असतात. हा पालखी भेटीचा उत्सव सोहळा वर्षातून एकदा हुजूर इथे उत्साहात साजरा होत असतो. ही परंपरा गेल्या 5000 वर्षापासून चालू असल्याचे सांगण्यात आले. भेटी दिवशी भीनू बिरोबा देवाची पालखी आदल्या दिवशी शनिवारी गावातील सोप्यामध्ये आणली जाते. दुसरीकडे हुलजंतीहून मी महालिंगराया देवाची पालखी हजारो भाविक भक्त वाजत गाजत सकाळी 11 वाजता गावालगत ओढ्या किनारी असणाऱ्या खडकावर पालखी विसावली जाते. गावातील व परिसरातील दूरवरून आलेले भाविक भक्त दोन्ही देवाला पुरणपोळी भंडाऱ्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो. बरोबर 3 वाजता दोन्ही पालख्या साजत गाजत निघतात. पालखीला पायघड्या घालत भेटीच्या दिशेने पालख्या निघतात. सोबत भाविक भक्त भंडारा लोकर खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करत असतात. हा पालखी भेटीचा उत्सव सोहळा वर्षातून एकदा हुजूर इथे उत्साहात साजरा होत असतो. ही परंपरा गेल्या 5000 वर्षापासून चालू असल्याचे सांगण्यात आले. भेटी दिवशी भीनू बिरोबा देवाची पालखी आदल्या दिवशी शनिवारी गावातील सोप्यामध्ये आणली जाते. दुसरीकडे हुलजंतीहून मी महालिंगराया देवाची पालखी हजारो भाविक भक्त वाजत गाजत सकाळी 11 वाजता गावालगत ओढ्या किनारी असणाऱ्या खडकावर पालखी विसावली जाते. गावातील व परिसरातील दूरवरून आलेले भाविक भक्त दोन्ही देवाला पुरणपोळी भंडाऱ्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो. बरोबर 3 वाजता दोन्ही पालख्या साजत गाजत निघतात. पालखीला पायघड्या घालत भेटीच्या दिशेनं पालख्या निघतात. सोबत भाविक भक्त भंडारा लोकर खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करतात. बिरोबा महालिंगरायाच्या नावानं चांगभल चा जयघोष करत भेटीच्या जागेवर आणली जाते. दोन्ही पालख्या समोरासमोर येताच भेट घडवली जाते. तेव्हा एकत्रित भाविक भक्त टाळ्यांचा कडकडाट आवाज करत स्वागत करतात. हा क्षण डोळ्याचं पारणे फेडणारा असतो. पुन्हा एकदा सर्व भाविक भक्त भंडारा खोबरे लोकरची मुक्तपणे उधळण करतात. पुन्हा एकदा बिरोबा महालिंगरायाच्या लपानं चांग भलचा जयघोष करतात. ढोल डफ संबळच्या आवाजाला आसमंत दुमदुमला जातो. दोन्ही पालख्या वाजत गाजत हनुमानला भेट देऊन गावातून बनातील मंदिराकडे आणली जाते. भाविक भक्तांच्या नजरा भाकणुकीकडे असते. यावर्षी काय पीक पाणी हवामान, राजकारणावर काय भाकणूक होते याकडे सर्वांचे लक्ष असते. मराठी व कन्नडमधून देवाचे जवळ असलेले पुजारी सांगतात. दोन्ही पालख्या ठणकावर विसावल्यानंतर देवाला पुरणपोळी भंडाऱ्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.